Hello, welcome with Advocate Preeti Patwa. Did you know your conversation on a WhatsApp with a family, friends, relatives, etc. can be taken as a evidence against you? तुम्हाला माहिती आहे तुमच्या मित्राबरोबर, मैत्रिणीबरोबर, नातेवाईकाबरोबर तुम्ही केलेलं एखादं व्हॉट्सअपचं कॉन्व्हर्सेशन तुमच्या विरुद्ध कोर्टात पुरावा म्हणून वापरलं जाऊ शकतं? सरप्राइज्ड? But yes, it's true. WhatsApp chats are admissible in the court of a law as a evidence. Let's check out what is the development behind this. Okay, nowadays, as you know, आपण आपल्या इमोशन्स, आपल्या बिझनेस डील्स, आपल्या फॅमिली मॅटर्स सगळं व्हॉट्सअपवर डिस्कस करतो. आणि मग नॅचरली प्रश्न राईज होतो की उद्या जर एखादा डिस्प्यूट झाला तर हे तुमचं व्हॉट्सअपचं चॅट कोर्टात ॲज अ एव्हिडन्स ॲडमिट केलं जाऊ शकतं का? चला थोडंसं लॉ बघून घेऊया. तर इंडियन एव्हिडन्स ॲक्ट हा पूर्वीचा कायदा आणि त्या कायद्याचा सेक्शन 65B होता. तो सेक्शन 65B या डिजिटल एव्हिडन्सशी डील करायचा. आता नवीन कायदा आलेला आहे भारतीय साक्ष अधिनियम 2023 आणि या कायद्यामध्ये सेक्शन 63 जो आहे तो आपल्याला स्पष्टपणे सांगतो की इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स इन्क्लुडिंग व्हॉट्सअप मेसेजेस, ईमेल्स, डिजिटल फाईल्स हे सगळे पुरावा म्हणून ॲडमिसिबल आहेत. पण अर्थात काही कंडिशन फुलफिल करावे लागतात, पूर्ण करावे लागतात. मग काय आहेत बरं त्या कंडिशन? तर हे जे व्हॉट्सअप चॅट आहे हे जेन्युइन असायला हवं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाडी अर्थात टॅम्परिंग झालेली नसायला पाहिजे. हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक सर्टिफिकेट ऑफ ऑथेंटिसिटी, पूर्वी ज्याला 65Bचं सर्टिफिकेट म्हटलं जायचं ते आता सेक्शन 63 ऑफ भारतीय साक्ष अधिनियम खाली घ्यावं लागतं. आणि त्याचबरोबर डिव्हाइस आणि जे सिस्टीम आहे ते रेग्युलर यूजमध्ये आहे हे तुम्हाला दाखवावं लागतं. ह्या कंडिशन्स जर फुलफिल झाल्या तर तुमचं व्हॉट्सअप चॅट तुमच्या विरुद्ध किंवा तुमच्या बाजूनं पुरावा म्हणून वापरलं जाऊ शकतं. त्यामुळे या कंडिशन जर फुलफिल नाही झाल्या तर केवळ स्क्रीनशॉट किंवा प्रिंटआउट्स ऑफ व्हॉट्सअप चॅट कोर्टामध्ये एव्हिडन्स म्हणून चालणार नाहीत. याला एक अपवाद आहे बरं का. जर तुम्ही फिजिकली तोच मोबाईल फोन किंवा लॅपटॉप कोर्टासमोर हजर केला ज्याच्यातून तो व्हॉट्सअप चॅट फर्स्ट जनरेट झाला असेल किंवा ज्याच्यामध्ये तो फर्स्ट रिसीव्ह झालेला असेल आणि कोर्ट व्हेरीफाय करतं की तो मेसेज डायरेक्टली त्याच डिव्हाइसमधून आलेला असेल तर मग तुम्हाला हे ऑथेंटिसिटी सर्टिफिकेट ऑफ सेक्शन 65B जे पूर्वी एव्हिडन्स ॲक्टचं होतं आणि आता भारतीय साक्ष अधिनियमचं सेक्शन 63चं आहे त्याची गरज भासणार नाही. आता बघा एक आपण महत्त्वाची केस बघू ज्याच्यामुळे तुम्हाला हा मुद्दा आणखीन व्यवस्थित समजेल. केसचं नाव आहे अर्जुन पंडितराव खोतकर केस. या केसमध्ये एक इलेक्शन पिटिशन दाखल झालेलं होतं आणि त्या इलेक्शन पिटिशनमध्ये व्हॉट्सअपचे जे मेसेजेस आहेत ते पुरावा म्हणून वापरले जाऊ शकतात का असा प्रश्न होता. तर या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं स्पष्ट सांगितलं की व्हॉट्सअप चॅटची ऑथेंटिसिटी सिद्ध करण्यासाठी सर्टिफिकेट जे लागणार आहे ते ऑप्शनल नाही आहे तर ते सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे, आवश्यक आहे. हां, पण इथे एक थोडासा प्रॉब्लेम पण निर्माण होतो की व्हॉट्सअप एन्क्रिप्शन असल्यामुळं सर्व्हरवरून त्याचे डिटेल्स मिळणे अवघड असतात. चॅट डिलीट केले जाऊ शकतात, एडिट होऊ शकतात आणि म्हणूनच चेन ऑफ कस्टडी म्हणजे डाटा कसा मिळवला, कसा जतन केला हे सिद्ध करणं फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच लक्षात ठेवा की तुमचा व्हॉट्सअप फक्त फ्रेंड्स सोबतचं चॅट नाही आहे तर आता भारतीय साक्ष अधिनियमच्या सेक्शन 63 अंतर्गत सेक्शन 63 अंतर्गत तो कधीही कोर्टात एव्हिडन्स म्हणून घेतला जाऊ शकतो. अशाच नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.